नमस्कार. आज आपण एका अशा महत्त्वाच्या घटकावर बोलणार आहोत ज्याला सनशाईन व्हिटॅमिन असंही म्हणतात. पण गंमत म्हणजे आपल्यापैकी खूप जणांमध्ये याची कमतरता असते. हो, बरोबर ओळखलत. आपण व्हिटॅमिन डी बद्दल बोलतोय. चला तर मग याच्याबद्दल सगळं काही जाणून घेऊया. असं होतं का कधी की रात्रीची चांगली झोप झालीये पण तरी सकाळी उठल्यावर एकदम थकल्यासारखं वाटतं, दिवसभर अंगात त्राणच नाहीये असं जाणवतं? ही तक्रार खूपच कॉमन आहे नाही का? पण यामागे व्हिटॅमिन डी ची कमतरता हे एक मोठं कारण असू शकतं, ज्याकडे आपलं बहुधा लक्षच जात नाही. चला आता जरा खोलात शिरूया. म्हणजे कमतरतेची लक्षणं काय आहेत हे पाहण्याआधी हे समजून घेऊ की व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी इतकं गरजेचं का आहे. हे फक्त एक व्हिटॅमिन नाहीये. खरं तर हे एका हॉर्मोनसारखं काम करतं जे आपल्या शरीरातल्या अनेक क्रिया कंट्रोल करतं. याची 3 मुख्य आणि खूप महत्वाची कामं आहेत. पहिलं म्हणजे हाडं मजबूत ठेवणं. म्हणजे कसं? तर आपण जे कॅल्शियम घेतो ना ते शरीरात शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी लागतंच, त्याशिवाय कॅल्शियमचा काही उपयोग नाही. दुसरं म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती, म्हणजे इन्फेक्शनशी लढणारी आपली बॉडीगार्ड सिस्टीम ती मजबूत करतं. आणि तिसरं आपल्या शरीराची एकूण ताकद, म्हणजे आपले स्नायू आणि आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर हे आपल्या आरोग्याचा एक मजबूत पाया आहे. मग विचार करा, जेव्हा हा पायाच थोडासा हलायला लागतो तेव्हा काय होतं? आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतं. ते काही इशारे, काही संकेत द्यायला सुरुवात करतं. हे संकेत म्हणजे शरीराने मदतीसाठी मारलेली हाकच आहे आणि ती ओळखणं खूप गरजेचं आहे. तर असे तब्बल 10 मुख्य संकेत आहेत जे आपलं शरीर आपल्याला देतं. हे संकेत आपल्याला सांगतात की आता व्हिटॅमिन डी ची पातळी तपासण्याची वेळ आलेली आहे. चला, हे 10 संकेत नेमके कोणते आहेत ते एक एक करून पाहूया. तर पहिल्या ग्रुपमध्ये येतात वेदना आणि अशक्तपणाशी संबंधित लक्षणं. आपण आत्ताच पाहिलं की व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम शरीरात शोषलं जात नाही. मग काय होतं? तर हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये दुखायला लागतं. स्नायू एकदम कमजोर वाटतात. विशेषतः कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास वाढतो. आणि हे जर जास्त काळ चाललं तर हाडं ठिसूळ किंवा कमजोर बनायला लागतात. आता पुढची लक्षणं पाहूया जी आपल्या प्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्याशी जोडलेली आहेत. आपली बॉडीगार्ड सिस्टम कमकुवत झाल्यामुळे काय होतं तर आपण सारखं आजारी पडतो. सर्दी, खोकला, ताप हे काहीतरी सुरूच राहतं. एखादी जखम झाली तर ती लवकर भरत नाही. अचानक केस गळायला लागतात आणि एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे कारण नसताना मन उदास वाटतं, निराश वाटतं. यामागेही व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. आणि आता उरलेली 2 जी सगळ्यात कॉमन आहेत पण आपण त्यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. पहिलं म्हणजे तो सततचा थकवा, ज्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललो. आणि दुसरं म्हणजे रात्री शांत झोप न लागणं किंवा सारखी सारखी जाग येणं. आपण याला कामाचं स्ट्रेस म्हणतो, पण खरं कारण कदाचित वेगळंच असू शकतं. पण चांगली बातमी ही आहे की ही लक्षणं दिसली म्हणून घाबरून जायचं अजिबात कारण नाही. ही कमतरता आपण भरून काढू शकतो. आणि त्यासाठी काही अगदी साधे, सोपे आणि प्रभावी उपाय आहेत जे आपण रोजच्या आयुष्यात सहजपणे करू शकतो. तर हे आहेत ते 3 सोपे मार्ग. पहिला आणि सगळ्यात नैसर्गिक मार्ग म्हणजे सूर्यप्रकाश. रोज सकाळी कोवळ्या उन्हात साधारण 15 ते 20 मिनिटं बसलं की आपलं शरीर स्वतःच व्हिटॅमिन डी तयार करतं. दुसरा उपाय आहे आपला आहार. आहारात अंडी, मासे आणि दुधासारख्या पदार्थांचा समावेश करा. आणि तिसरा मार्ग, जर कमतरता खूपच जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणं. पण हे लक्षात ठेवा, सप्लिमेंट्स फक्त आणि फक्त डॉक्टरांना विचारूनच घ्यायची आहेत. तर मग ह्या सगळ्या माहितीमधून आपल्याला काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे? ह्या चर्चेचा नेमका सारांश काय आहे? चला ते पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डीची भूमिका खूप मोठी आहे. हे फक्त हाडांसाठी नाही तर आपल्या इम्युनिटीपासून ते मानसिक आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी हे गरजेचं आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला सांगितलेली लक्षणं सतत जाणवत असतील तर स्वतःहून कुठलाही उपचार सुरू करू नका. इंटरनेटवर माहिती वाचून काहीतरी करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच सर्वात योग्य आणि सुरक्षित आहे. तेच तुमची तपासणी करून योग्य तो सल्ला देतील. तर मग ही सगळी माहिती आता आपल्याकडे आहे. आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या आरोग्यासाठी पुढचं पाऊल काय उचलणार? कदाचित थोडं उन्हात फिरायला जाणं किंवा आहारात छोटासा बदल करणं. आपल्या शरीराचे संकेत ऐकून त्यावर योग्य वेळी कृती करण्याबद्दल नक्कीच विचार करा.